राजोवाच श्रुतमन्वीक्षितं ब्रह्मन् भगवान् यदभाषत नैतज्जानन्त्युपाध्यायाः किन्न ब्रूयुर्विदुर्यदि. नारद आणि प्राचीन बर्ही राजा यांचा संवाद चाललेला आहे. नारदानी रूपकानी पुरंजन राजाचं आख्यान म्हणजे जीवाचं आख्यान सांगितलं आणि प्राचीन बर्ही राजाला म्हणाले, राजा तू या संसारामध्ये गर्क झालेला आहेस. त्या पुरंजनासारखी तुझी अवस्था झालेली आहे. तेव्हा हा गृहस्थाश्रम सोडून दे आणि परमहंसाचा आश्रय घे. भगवंताला प्रसन्न करून घे. हळूहळू सगळ्या विषयापासून परावृत्त हो. त्या प्राचीन बर्ही राजा म्हणाला, नारद महर्षे, आपण जो उपदेश केला तो मी ऐकला, त्याच्यावर विचारही केला. मला याचं ज्ञान नव्हतं म्हणून तुम्ही उपदेश केला हे बरं झालं. माझ्या मनामध्ये जो संशय निर्माण झाला होता त्याचं पूर्णपणे निराकरण आता झालं. तेव्हा नारद म्हणतात, हे राजा, आपण जे जे कर्म करतो त्याचं फळ इथे किंवा परलोकामध्ये भोगावं लागतं. म्हणून याचा तू त्याग कर. लिंगदेनाच्या देहाच्या अभिमानी जीवाला ज्या वस्तूचा अनुभव पूर्वजन्मी आलेला असतो त्याच वस्तूचा अनुभव याही जन्मी येत असतो. कारण काम, क्रोध, लोभ सगळ्या जन्मात आहेतच ना, सुटलीत का ते? म्हणून भगवत चिंतनामध्ये तू रममाण कर मन. विशुद्ध सत्वामध्ये मन स्थिर कर. म्हणून पुष्कळ आध्यात्मिक उपदेश प्राचीन बर्ही राजाला नारदाने केला. भोगाचं चिंतन करू नकोस, लवकरच यातून मुक्त हो. मैत्रेय म्हणतात, नारदानी अशा प्रकारे प्राचीन बर्हीला जीव आणि ईश्वराच्या स्वरूपाचं दिग्दर्शन केलं. पुरंजन म्हणजे जीव आणि अविज्ञात सखा म्हणजे परमेश्वर. त्या अविज्ञात सखाला सोडून तो जेव्हा संसारात येतो तेव्हा विकारांच्या तावडीत सापडतो आणि अनेक जन्म घेतो, 84 योनीतून भटकत राहतो. म्हणून त्याला उपदेश केला की राजा, तू यातून मुक्त हो. आणि ते निघून गेले नारद. त्या प्राचीन बर्हीच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं. प्रजापालनाची जबाबदारी त्यांनी मुलावर सोपवली आणि तपश्चर्या करण्याकरता कपिल महामुनीच्या आश्रमाकडे गेला. तिथे सर्व विषयाची आसक्ती सोडून दिली. भगवंताच्या चरणकमलाचं चिंतन केलं आणि स्वरूपता मुक्ती मिळवली. स्वरूपता म्हणजे भगवंताचं रूप प्राप्त होणं. वैकुंठामध्ये सर्वांना स्वरूपता मुक्ती आहे. पुण्यशील विदुरा मैत्रेय ऋषी म्हणतात, देवर्षी नारदांनी सांगितलेलं हे आत्मज्ञान जो पुरुष ऐकेल किंवा दुसऱ्याला ऐकवेल त्याची या लिंगदेहातून सुटका होईल. लिंगदेह म्हणजे हा दिसणारा.
देवर्षी नारदाच्या मुखातून बाहेर पडलेलं आत्मज्ञान हे त्रैलोक्याला पवित्र करणारं, अंतःकरण शुद्ध करणारं आहे. हे ज्ञान जो ऐकेल तो सर्व बंधनातून मुक्त होईल. पुन्हा त्याला संसार चक्रामध्ये यावं लागणार नाही. पुरंजनाच्या रूपकाने अप्रत्यक्ष सांगितलेलं जे अद्भुत आत्मज्ञान मी प्राप्त केलं आहे, ते समजल्यावर मनुष्याचा देहाभिमान नाहीसा होतो. मग विदुराने 30व्या अध्यायामध्ये प्रश्न विचारला. विदुर उवाच ये त्वयाभिहिता ब्रह्मन् सुता प्राचीन बर्हिषः ते रुद्रगीतेन हरिं सिद्धिमापुः प्रतोष्यकाम्. विदुराने विचारलं मैत्रेय ऋषीला, आपण प्राचीन बर्हीच्या मुलांचं वर्णन केलं होतं. कोणती मुलं? प्रचेतस, 10 मुलं आहेत ती. आणि संसार न करता तपश्चर्या करायला अरण्यात निघून गेले. त्यांना भगवान शंकराची गाठ पडली आणि भगवान शंकरांनी त्यांना उपदेश केला. ते जे प्रचेतस होते त्यांचं पुढे काय झालं? त्यांनी इहलोकात आणि परलोकामध्ये काय मिळवलं? म्हणून प्राचीन बर्हीचे पुत्र प्रचेतस यांची कथा सांगितली पुढची. मैत्रेय म्हणाले, त्यांनी समुद्रामध्ये उभा राहून रुद्रगीताच्या जपाने भगवंताला प्रसन्न करून घेतलं. भगवान त्यांच्या समोर प्रकट झाले. गरुडाच्या खांद्यावर बसलेले, मेरू पर्वतावर असलेल्या काळ्या ढगाप्रमाणे दिसणारे, अंगावर पीतांबर, गळ्यामध्ये कौस्तुभमणी, चमकणारे सुवर्ण अलंकार, 8 हातामध्ये 8 आयुध, अशा सुंदर भगवंताची पार्षदगण देव मुनी सेवा करीत आहेत आणि त्यांची कीर्ती गात आहेत असं दर्शन झालं. भगवान प्रचेतसांना म्हणाले, वरं वृणीध्वं भद्रं वो यूयं मे नृपनंदनाः सौहार्देना पृथक् धर्मा तुष्टोऽहं सौहृदेन वः. हे राजपुत्रानो, तुमचं कल्याण असो. तुम्ही एकाच धर्माचे पालन करीत आहात. तुमच्यावर मी प्रसन्न झालो आहे. जो मनुष्य दररोज सायंकाळी तुमचं स्मरण करेल त्यांना सर्व जीवाचं मैत्र प्राप्त होईल. प्रातःकाळी किंवा सायंकाळी एकाग्र गीताने, रुद्रगीताने जो स्तुती करेल त्यांना मी इच्छित वर आणि शुद्ध बुद्धी प्रदान करेन. तुम्ही पित्याची आज्ञा शिरोधार्य मानलीत, तुम्हाला विख्यात असा एक पुत्र होईल. तो ब्रह्मदेवापेक्षा कमी योग्यतेचा असणार नाही. आपल्या संतानाने तिन्ही लोकाला तो पूर्णत्व प्राप्त करून देईल. राजकुमारानो, कंडू नावाच्या ऋषीच्या तपश्चर्येचा भंग करण्याकरता इंद्राने प्रम्लोचा नावाची अप्सरा पाठवली होती. तिला कंडू ऋषीपासून एक कन्या झाली. तिला सोडून ती प्रम्लोच्या स्वर्गलोकी निघून गेली. तेव्हा अरण्यातल्या वृक्षांनी त्या कन्येचं पालन पोषण केलं. ती भुकेनं व्याकुळ होऊन रडू लागली. तेव्हा चंद्राला तिची दया आली आणि तिच्या तोंडामध्ये त्यांनी अमृत वर्षाव करणारी आपली तर्जनी दिली. तर्जनी म्हणजे पहिलं बोटे. 5 बोटाला 5 नाव आहेत आपल्याकडं. इंग्रजीमध्ये नावं नाहीत.
फर्स्ट फिंगर, सेकंड फिंगर, मिडल फिंगर असं आहे. ती दरिद्री भाषा आहे. आणि आमची बेअक्कल लोक सगळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलाला घालतायत. बापाला इंग्रजी येत नाही, त्याला वाटतं आपल्या मुलाला इंग्रजी यावं. आम्हाला इंग्रजी येत असल्यामुळे आम्हाला कळतंय किती भिकार भाषा आहे ती. तर्जनी याला म्हणतात. ही मध्यमा, ही अनामिका, ही करांगुली आणि हे अंगुष्ठ. 5 बोटाला 5 नाव आहेत. त्यातून अमृत स्रवत होतं, चंद्राची तर्जनी. नंतर माझे भक्त असणाऱ्या तुमच्या वडिलांनी तुम्हाला संतान उत्पन्न करण्याची आज्ञा केली होती, पण तुम्ही ती आज्ञा मानली नाही, प्रसिद्ध नाही. तपश्चर्या करायला वनात आलात तुम्ही, तर तुम्ही आता तिच्याबरोबर लग्न करा, त्या कन्येबरोबर. कुणाच्या? प्रम्लोचच्या कन्येबद्दल. तुमचा स्वभाव एकसारखा आहे म्हणून त्या सर्वांची पत्नी होईल. तुम्ही 10 लाख दिव्य वर्षपर्यंत बलवान राहाल, पृथ्वीवरचे आणि स्वर्गातले भोग सुद्धा भोगाल, आणि शेवटी सर्व भोगाला विटून तुम्ही पुन्हा मला शरण याल आणि मुक्त व्हाल. ब्रह्मवेत्त्यांच्याकडून माझ्या कथा ऐकल्यामुळे मी त्यांच्या हृदयामध्ये नित्य नूतन राहतो. मी तुमच्या हृदयामध्ये नित्य नूतन आहे, काळजी करू नका. मैत्रेय म्हणतात, भगवंताच्या दर्शनामुळे प्रचेतांच्या मनामध्ये असणारा मल नाहीसा झाला. त्यांनी हात जोडून भगवंताची प्रार्थना केली. प्रचेतसौचुः नमो नमः क्लेश विनाशनाय निरूपितोदारगुणाह्वयाय मनोवचो वेगपुरोजवाय सर्वाक्षमार्गैर्गताध्वने नमः. ही स्तुती असल्यामुळे या रूपाला नमस्कार असो, त्या रूपाला नमस्कार असो, स्तुती अशीच असते सगळी. आपण भक्तांचे क्लेश नाहीसे करणारे आहात. वेद आपल्या गुणांचं आणि नामाचं वर्णन करतात. आपला वेग मनवाणीपेक्षाही जास्त आहे. आपलं रूप इंद्रियाच्या पलीकडचं आहे. आपल्याला आम्ही नमस्कार करतो. आपण ब्रह्मा विष्णू महादेव ही रूप धारण करीत आहात. आपण विशुद्ध सत्वरूप आहात. आपण वसुदेवानंदन भगवान श्रीकृष्ण आहात. आपल्या नाभीतून कमळ प्रगट झालं, त्यातून ब्रह्मदेव निर्माण झाला, त्या तुम्हाला नमस्कार असो. कमल पुष्पातील केसराप्रमाणे स्वच्छ पीतांबर आपण धारण केला आहे. सर्व भूतांचे आपण साक्षी आहात. आपलं स्वरूप सर्व दुःख नाहीस करणार आहे. अमंगलाचा नाश करणारे आपण आहात. दीनावर दया करणारे आहात. आपलं दर्शन झाल्यावर भक्तांचं चित्त शांत होतं. आम्ही ज्या ज्या कामना करतो त्या त्या आपण पूर्ण करता. आपण मोक्षाचा मार्ग दाखवणारे आहात. आम्ही आपल्याकडे एक वर मागतो. आपण प्रकृतीच्याही पलीकडे आहात. साक्षात आपल्या चरणाची प्राप्ती झाल्यावर आम्ही आपल्याला काय वर मागावा? आपण आमच्यावर प्रसन्न आहात, हाच आम्हाला वर आहे. जोपर्यंत आम्ही संसारामध्ये फिरत राहू तोपर्यंत आपल्या भक्तांची संगत आम्हाला प्राप्त होवो, हा वर मागितला. भगवत भक्ताच्या संगतीपेक्षा स्वर्गसुद्धा आम्ही तुच्छ मानतो. जेथे भगवंताच्या मधुर कथा होतात त्या श्रवण करण्याने भोग आणि तृष्णा शांत होते. कथा ऐकल्यानंतर प्राण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वैर आणि उद्वेग राहत नाही. चांगल्या कथांच्या द्वारा नारायणांचे वारंवार गुणगान होत राहतं. आपले भक्तजन तीर्थक्षेत्र पवित्र करण्याच्या उद्देशाने भ्रमण करतात.
त्यांचा संग आम्हाला घडो. आपले प्रिय सखा भगवान शंकर यांचे सुद्धा आपल्या सहवासाने आम्हाला दर्शन झालं होतं. प्रभो, आम्ही जे काही उत्तम अध्ययन केलं असेल ते आपल्या संतोषाला कारण हो. जे जे आम्ही करू ते ते आपल्याला संतोष देणार हो. स्वामी, आपल्या थोरवीचा अंत मनु, ब्रह्मदेव, शंकर यांना सुद्धा झाला नाही तर आम्हाला कसा होईल? आपण शुद्ध स्वरूप परमपुरुष आहात. आपल्याला नमस्कार असो. नमः समाय शुद्धाय पुरुषाय पराय च वासुदेवाय सत्वाय तुभ्यं भगवते नमः. अशा प्रकारे प्रचेतानी भगवान श्रीहरीची स्तुती केली. मैत्रेय म्हणाले, प्रचेताने अशी स्तुती केल्यावर भगवान प्रसन्न झाले आणि तथास्तु म्हणाले. काय मागितलं? आपली भक्ती मागितली, बाकी काही नाही. श्रीहरीच्या दर्शनाने प्रचेतांचे डोळे तृप्त झाले नव्हते म्हणून ते सारखे पाहायला लागले. भगवान परमधामाला गेले. समुद्रामध्ये पाण्यात उभारून तप करत होते ते प्रचेते बाहेर आले. बघितलं, सगळ्या पृथ्वीला वेढणारे वृक्ष उंच उंच वाढले होते. इतके उंच झाले होते की त्यांना जायला मार्ग मिळेना. म्हणून ते झाडावर अतिशय रागावले आणि वृक्षवेलींना जाळून टाकण्याकरता प्रचंड वायू आणि अग्नी त्यांनी आपल्या मुखातून सोडला. कारण तपश्चर्येमुळे ते सामर्थ्य संपन्न झाले होते ना. ब्रह्मदेवानी पाहिलं वरून की अरे झाडं जाळायला लागला हा, म्हणून ते तिथे आले आणि प्राचीन भरीच्या त्या मुलाला प्रचेताना सांत्वन करून शांत केलं. अरे झाडांना जाळणं योग्य नव्हे. जिवंत झाड तोडणं हे पुत्रवधाचं पातक सांगितलेलं आहे मनुनी. मनुस्मृतीमध्ये झाडं तोडणाऱ्याला शिक्षा सांगितलेली आहे आणि गाढव मनुस्मृती जाळतायत. अरे वाचा की मूर्खानो, त्यातले घ्यायचंय तेवढं घ्या, जे आजच्या काळाला योग्य नाही ते सोडून द्या. विषय काय? कारण काही कायदे कायमचे असतात, काही कायदे बदलतात. स्मृती म्हणजे कायदा आहे आपला आणि श्रुती म्हणजे घटना आहे. कायदा घटनेला धरून असतो, तसं स्मृती वेदाला धरून असते. झाडाला तुम्ही जाळू नका. काही वृक्ष शिल्लक होते, त्यांनी मग ती पालनपोषण केलेली जी कन्या होती प्रमलोच्या अप्सरेची, ती प्रचेताना अर्पण केली. मग ब्रह्मदेवाच्या आज्ञेनं त्या कन्येशी, तिचं नाव मारिषा, सगळ्या प्रचेतांनी तिच्याशीच विवाह केला. आणि मग त्यांच्या पोटी दक्षाने पुन्हा जन्म घेतला. दक्षाला बोकडाचं मुख प्राप्त झालं होतं नंदीच्या शापाने. त्याला त्या देहाचा कंटाळा आला म्हणून तो देहत्याग केला आणि प्रचेताच्या पोटी त्याने नवा जन्म घेतला. मग त्यांनी दक्षानी पुन्हा चाक्षुष मन्वंतरामध्ये पुन्हा इच्छेनुसार नवी प्रजा निर्माण केली. त्याचा जन्म झाल्यावर त्याने सर्व तेजस्वी लोकांचं तेज हिरावून घेतलं. सगळी कर्म करण्यामध्ये तो सावध म्हणजे दक्ष होता म्हणून त्याचं नाव दक्ष पडलं. ब्रह्मदेवानी त्याला प्रजापतीचा नायक केला. सृष्टीचं रक्षण करण्याकरता त्याची नियुक्ती केली. मैत्रेय म्हणतात की
तत उत्पन्न विज्ञाना आश्वधोक्षज भाषितम् स्मरन्त आत्मजे भार्यां विसृज्य प्राव्रजन् गृहात्. प्रचेतसाना संतती झाल्यानंतर पुष्कळ वर्ष संसार केल्यावर विवेक उत्पन्न झाला. भगवंताच्या वचनाचं स्मरण झालं. मग आपली पत्नी मारिशा हिला मुलाच्या ताब्यामध्ये देऊन घराच्या बाहेर पडली. जिथे जाजली मुलीला सिद्धी प्राप्त झाली होती त्या समुद्राच्या पश्चिम समुद्राच्या तटावर जाऊन पोचले आणि समस्त भूतामध्ये एकच आत्मतत्व आहे हे ज्ञान ज्याच्यामुळे होतं त्या ब्रह्मसत्राची दीक्षा घेतली. सत्र म्हणजे दीर्घकाळ चालणारा यज्ञ, त्याला सत्र म्हणतात. आणि मग त्यांनी प्राण मन वाणी दृष्टी यांना स्वाधीन करून ठेवून आसनजय साधला आणि चित्त परब्रह्मामध्ये लीन केलं. आणि मग त्यांनी देव आणि असुर दोघांनाही वंदनीय असलेल्या नारदाला पाहिलं. पूर्वी त्यांना नारदानेच उपदेश केला होता आणि नारदामुळेच त्यांना शंकराचं दर्शन झालं आणि रुद्रगीत ऐकायला मिळालं. नारदांना पाहिल्यावर प्रचेते उठून उभा राहिले, प्रणाम केला, यथासांग पूजा केली. नारद सुखपूर्वक बसले आणि प्रचेतस त्यांना म्हणाले, स्वागतं ते सुरर्षेद्य दिष्ट्यानो दर्शनं गतः तव चंक्रमणं ब्रह्मन् अभयाय यथारवेः. देवर्षी आपलं स्वागत असो. मोठ्या भाग्याने आज आपलं दर्शन आम्हाला झालं. सूर्याप्रमाणे आपला संचार सर्व जीवांना ज्ञानरूपी प्रकाश देण्याकरता आहे. आम्ही गृहस्थाश्रमामध्ये अनेक वर्ष राहिलो. त्यामुळे भगवान शंकरांनी भगवान विष्णूंनी आम्हाला जो उपदेश केला होता तो आम्ही विसरलो. संसारात सगळ्याचाच विसर पडतो ना. शाळेत घेतलेलं शिक्षण सुद्धा संसारात विसरतं. आता मुली MA PhD होतात, MCom होतात, MSc होतात. संसारामध्ये आलं की त्यांना मग चौथीचं गणित सुटत नाही पुन्हा. मग मुलगा म्हणतो, आई कशाला BSc झालीस, साधं गणित सुटत नाही तुला. ज्ञान कसं आहे, ज्ञानाची उजळणी लागते सारखी, तर ज्ञान जिवंत राहतं. हे ते विसरतं. कारण विसरणं हा स्वभाव आहे ना शेवटी. विसरणं जर नसतं तर जीवन आपलं कठीण झालं असतं. दुःख विसरणं असतो काय झालं असतं. विसरणं एका अर्थी वर आहे म्हणून जगतोय आपण, विसरतोय म्हणून. पण एका अर्थी ज्ञानाच्या बाबतीत तो शाप आहे. ज्ञान विसरता कामा नये म्हणून रोज त्याची उजळणी पाहिजे. पण माणसं ती करत नाहीत म्हणून ते विसरतं. तेव्हा नारद म्हणाले, राजानो, ज्याच्याद्वारा सर्वात्मा सर्वेश्वर हरीचं सेवन केलं जातं मनुष्याचा तोच जन्म, तेच कर्म, तेच आयुष्य, तेच धन आणि वाणी सफल होते. परमेश्वराच्या साठी ज्याचा उपयोग होतो, परमेश्वर चरणी जे सामर्थ्य समर्पण होतं तेच सफल होतं. तेव्हा आपल्या स्वरूपाचा साक्षात करून देणाऱ्या श्रीहरीची प्राप्ती ज्यामुळे होत नाही त्याचं सगळं व्यर्थ आहे. मातापित्यांची पवित्रता, मौजी बंधन, यज्ञदीक्षा
यांनी प्राप्त होणाऱ्या श्रेष्ठ जन्मात सुद्धा जर भगवंताचं स्मरण नसेल तर सगळं व्यर्थ आहे. हो, चांगल्या कुळामध्ये जन्माला आला, वेदोक्त ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला, आयुष्य मिळालं, सगळं आहे, बुद्धी मिळाली, पण त्याचा उपयोग जर परमेश्वर प्राप्तीकरता होत नसेल तर सगळं व्यर्थ आहे. जीवनाचं ध्येय काय? श्रेयसामपि सर्वेषाम् आत्मा ह्यवधिरर्थतः सर्वेषामपि भूतानां हरिरात्मात्मदप्रियः. सर्व प्रकारच्या कल्याणाचं अंतिम ध्येय म्हणजे आत्मप्राप्ती, आत्मज्ञान. आणि आत्मज्ञान म्हणजेच परमेश्वर प्राप्ती होणं. परमेश्वराचं ज्ञान होणं हीच परमेश्वर प्राप्ती आहे. जसं मुळाशी पाणी घातल्यामुळे झाडाच्या शाखा, उपशाखा, खोड या सगळ्याचं पोषण होतं. जेवण केल्यामुळे सर्व इंद्रियाचं पोषण होतं. तसं भगवंताची पूजा केल्यामुळं सगळ्या जगाची, सगळ्या विश्वाची, परमात्म्याची पूजा केल्यासारखी आहे. जसे पाणी सूर्याच्या उष्णतेने उत्पन्न होते, उन्हाळ्यामध्ये त्याच्याच किरणामध्ये ते प्रवेश करते, चराचर भूत मात्र त्यापासून, पृथ्वीपासून निर्माण होतात आणि शेवटी पृथ्वीतच विलीन होतात. हे विश्व भगवंताचे स्वरूप आहे. जग हे सर्गकालामध्ये भगवंतापासून प्रगट झालेले आहे आणि ते भगवंतामध्येच लीन होते. त्या भगवंतामध्ये आणि जगामध्ये भेद मांडणं हा भ्रम आहे. जसं ढग, अंधार, प्रकाश आकाशातून क्रमाने प्रगट होतात, तसं पंचमहाभूत परमेश्वरापासून क्रमाक्रमाने प्रकट होतात. ब्रह्मदेव सर्व जगाला निर्माण करतो, पण तो सुद्धा आत्म्याहून भिन्न नाही असं मानून त्याचं भजन करा. प्रचेतसानो, भक्तवत्सलाच्या भगवंताला प्रसन्न करण्याकरता काय करावं? सर्व जीवावर दया करावी. जे काही मिळेल त्यामध्ये संतुष्ट असावं आणि सगळ्या विषयापासून निवृत्त व्हावं. ही भगवंताची खरी पूजा आहे. म्हणजे भगवान लवकर प्रसन्न होतो. सर्व प्रकारच्या वासना नाहीशा झाल्यावर अंतःकरण शुद्ध होते आणि शुद्ध अंतःकरणामध्ये भगवंताचा साक्षात्कार होतो. आणि एकदा का भगवान अंतःकरणामध्ये आले की मग ते तिथून निघून जात नाहीत. भगवंताला सर्वस्व मानणाऱ्या अनासक्त पुरुषावरच भगवंत प्रेम करतात, कारण ते भक्तिरस जाणणारे आहेत. जे लोक शास्त्रज्ञान, धन, कुल, कर्माच्या मदाने, गर्वाने उन्मत्त होऊन साधुजनांचा तिरस्कार करतात, ते दुर्बुद्धी आहेत. भगवान त्यांचा स्वीकार करत नाहीत. मग भगवान आत्मानंदाने परिपूर्ण आहेत. निरंतर आपल्या सेवेत राहणारी लक्ष्मी आणि तिची इच्छा करणारे नरपती देव यांची त्यांना पर्वा नाही. त्यांच्या ताब्यात ते नाहीत, लक्ष्मीच्या ताब्यात सुद्धा नाहीत. मग आपल्या भक्ताच्या अधीन होऊन राहतात. अहम भक्त पराधीन ह्यस्वतंत्र इव द्विजः. मी भक्त पराधीन म्हणजे भक्ताच्या ताब्यात आहे. अस्वतंत्र म्हणजे पराधीन आहे, मी माझ्या स्वतःच्या सुद्धा ताब्यात नाही. तेव्हा त्या भक्ताच्या अधीन देव असतो, म्हणून भक्ती करा.
असं विसरलेलं ज्ञान नारदांनी प्रचेतसांना पुन्हा सांगितलं. अर्जुनाला सुद्धा गीता पुढे सांगितली एकदा महाभारतामध्ये, अजून एकदा गीता सांगितली. अर्जुनही म्हणला, देवा तू सांगितलेला उपदेश विसरलो मी. त्याला महाभारतामध्ये अनुगीता म्हणतात. नंतर सांगितलेली गीता थोडक्यात आहे त्या अर्थात. मैत्रेय म्हणतात, या उपदेशाबरोबर भगवान नारदांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या आणि ब्रह्मलोकाला निघून गेले. पापरूपी मल दूर करणारं भगवंताचं चरित्र नारदाच्या तोंडून ऐकलं आणि मग ते भगवंताच्या चरणकमलाचं चिंतन करू लागले. हे विदुरा, नारद आणि प्रचेतांच्या भगवत कथासंबंधी मला तू जे विचारलं होतंस ते सगळं मी तुला सांगितलं. मग शुकाचार्य म्हणतात, राजा, स्वयंभू मनूचा मुलगा उत्तानपाद, त्याचा वंश सांगितला ध्रुवाचा. कुठपर्यंत सांगितला? प्रचेतसापर्यंत सांगितला. एका मुलाचा उत्तानपाद म्हणजे धाकट्या मुलाचा वंश सांगितला. दुसरा मुलगा प्रियव्रत, त्याची कथा ऐक. शुकाचार्य म्हणतात, प्रियव्रताने नारदापासून आत्मज्ञानाचा उपदेश ग्रहण केला आणि आत्मज्ञान झाल्यामुळे तो राज्य नको म्हणाला. शेवटी ही पृथ्वी, संपूर्ण पृथ्वी आपल्या पुत्रामध्ये वाटून ते भगवंताच्या परमधामाला गेले. मैत्रेयाच्या मुखातून भगवंताच्या कथा ऐकून विदुर प्रेमाने मग्न झाला. भक्तीचा उद्रेक होऊन डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. हृदयामध्ये भगवत चरणाचं स्मरण झालं आणि विदुराने मैत्रेयाच्या चरणावर मस्तक ठेवलं. विदुर म्हणाला, महायोगीन, आपण अनासक्ताचे सर्वस्व असे श्रीहरी हे आपल्या हृदयामध्ये आहेत. मला तिथे तुम्ही पोचवलं आहेत. मैत्रेयांना प्रणाम करून विदुराने आज्ञा घेतली आणि तिथून तो हस्तिनापूरला गेला. राजा, परमभागवत या राजाचं चरित्र जो ऐकेल त्याला दीर्घ आयुष्य, धन, सुयश, कल्याण, सद्गती आणि ऐश्वर्य प्राप्त होईल. इथे चतुर्थ स्कंद संपलेला आहे. आता पंचम स्कंधामध्ये प्रियव्रताचं चरित्र आहे. प्रियव्रत म्हणजे दुसरा मुलगा मनूचा. पहिला उत्तानपाद आणि पहिला प्रियव्रत आणि दुसरा उत्तानपाद. उत्तानपादाच्या पोटी ध्रुव आल्यामुळे त्याचं चरित्र आधी सांगितलंय धाकटा असून. राजोवाच प्रियव्रतो भागवत आत्मा रामः कथं मुने गृहे रमतयन्मूलः कर्मबंधः पराभवः. परीक्षिती राजाने शुकाचार्यांना विचारलं, मुनिवर्य, प्रियव्रत हा भगवत भक्त असून सुद्धा आत्मा राम होता. राम म्हणजे रममाण होणारा, आत्म्यामध्ये रममाण होणारा म्हणून आत्मा राम. आणि जो आत्माराम असतो तो संसारामध्ये कधीही येत नाही. आत्मज्ञान झालेला मनुष्य संसारामध्ये येईल कसा? मग तो प्रियव्रत गृहस्थाश्रमामध्ये पुन्हा परत कसा आला? खरं म्हणजे निस्संग असलेल्या महापुरुषाला गृहस्थाश्रमाविषयी आग्रह मुळीच नसतो. मग ज्याचं चित्त श्रीहरीच्या चरणाच्या शीतल छायेमध्ये शांत झालं आहे, अशा प्रियव्रताला कुटुंबाची आसक्ती कशी निर्माण झाली?
याविषयी मला मोठा संशय निर्माण झाला आहे. कारण अरण्यात गेलेला, नारदाचा उपदेश ऐकून आत्मज्ञान झालेला मनुष्य संसारामध्ये परत आला कसा? शुकाचार्य म्हणाले, राजा, तुझं म्हणणं अगदी योग्य आहे. बाढम उक्तम भगवतः, तिथे विसर्ग लोप आहे. तिथे विसर्ग नाही आणि महाराजांनी विसर्ग कसा वाचला ही शंका तुमच्या डोक्यात यायची. काही ठिकाणी विसर्गाचा लोप असतो, काही ठिकाणी ओ आहे त्याचा विसर्ग वाचायचा असतो, संधी फोडून वाचायचं असतं. त्याला संस्कृत शिकावं लागतं, त्याला इलाज नाही काही. उत्तम श्लोकस्य श्रीमच्चरणारविंद मकरंद रसः आवेशित चेतसः, सोय की नाही, तो ओचा आहा वाचायचा. भागवत परमहंस दैत कथाम किंचित अंतराय विहिताम स्वाम शिवतमाम पदवीम न प्रायेण हिन्वंती. गद्य वाचायला जरा अवघड असतं ना, आणि संस्कृत गद्य वाचायला संस्कृतचा मास्तरच पाहिजे माझ्यासारखा, ते येत नाही सहसा. आणि बहुतेक भागवत सांगणारा संहिता येतच नाही. 99% संहिता न येताच भागवत सांगतात पठ्ठी. अर्थात भागवत सांगतच नाहीत. जाऊ की देवळात जाऊन ऐका, काही भागवत आहे का बघा एकदा. गवत आहे नुसतं, भाग गेलंय त्यातलं. शुकाचार्य म्हणाले, राजा, तुझं म्हणणं अगदी योग्य आहे. भगवंताच्या चरणकमलाच्या मकरंद रसामध्ये जे डुंबत असतात ते त्या कथाश्रवणरूपी कल्याण मार्ग सोडत नाहीत. हे बरोबर आहे तुझं. राजकुमार प्रियव्रत मोठा भगवत भक्त होता. नारदाच्या चरणाची सेवा केल्यामुळे त्याला परमार्थबोध म्हणजे परमज्ञान प्राप्त झालं होतं. तो ब्रह्मज्ञानाची दीक्षा घेणार होता. त्याचे वडील स्वयंभू मनुनी पृथ्वी पालन करण्याकरता शास्त्रात सांगितलेल्या सर्व गुणांनी तो संपन्न आहे असं पाहून त्याला राज्य कर म्हणून सांगितलं. आता मोठा मुलगा असल्यामुळे राज्यावर त्याचाच अधिकार होता ना. परंतु प्रियव्रत म्हणाला, मला राज्य नको, मी सगळी इंद्रिय मन भगवंताच्या चरणी अर्पण केलेलं आहे. म्हणून त्यांनी राज्यपद स्वीकारलं नाही. त्याच्या मनामध्ये नेहमी प्रपंचाच्या वाढीचा विचार आणि करणारं हे सर्व जगाचं मनोगत जाणणारे ब्रह्मदेव त्याच्याकडे आले. कारण मनुराजांनी ब्रह्मदेवाकडे तक्रार केली की आमचे चिरंजीव अरण्यात निघून गेलेत, त्यांना परत आणा आणि राज्य करायला सांगा. म्हणून ब्रह्मदेव मनु हे आपल्या पार्षदासह सत्यलोकाहून खाली आले. आकाशामध्ये विमानात बसलेले इंद्रादी देव याचं पूजन करीत होते. सिद्ध गंधर्व साध्य चारण यांची स्तुती करत होते, सत्कार करत होते. ते ब्रह्मदेव गंधमादन पर्वताच्या खिंडीमध्ये जिथे प्रियव्रत तप करीत होता तिथे येऊन पोचले. बघितलं तर नारद ब्रह्मज्ञानाचा उपदेश प्रियव्रताला करत होते. कुठे? गंधमादन पर्वतावर. हंस पाहून नारदांनी पाहिलं की आपले पिताजी ब्रह्मदेव आलेले आहेत. स्वयंभू मनु तिथे मुलाकडे समजूत घालायला आला होता, तो तिथून उठून उभा राहिला. प्रियव्रतही उठला. सगळ्यांनी हात जोडून नमस्कार केले. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिता, नारदांनी ब्रह्मदेवाची पूजा केली आणि मग ब्रह्मदेवानी प्रियव्रताकडे पाहिलं.
श्रीभगवानुवाच विबोधतातेदमृतं ब्रवीमि मासूयितुं देवमर्हस्य प्रमेयम् वयं भवस्ते तत एव महर्षिर्वहाम सर्वे विवशायस्यदिष्टम्. मुला, प्रियव्रताला म्हणतायत, तुला मी सत्यसिद्धांत सांगतो. श्रीहरीच्या बाबतीत कोणत्याही दोषदृष्टीने तू पाहू नकोस. मी महादेव, तुझे पिता स्वयंभू मनु, तुझे गुरु महर्षी नारद, हे सगळे सुद्धा ज्या भगवंताच्या इच्छेचं पालन करतात, त्याची इच्छा कोणीही टाळू शकत नाही. परमेश्वराची जी इच्छा आहे ती पाळावीच लागते. अरे, सर्व जीवांना ईश्वराने दिलेलं शरीर, जन्म मरण, शोक मोह भय सुख दुःख याचा भोग घेण्याकरता शरीर आहे. शरीर कशा करत आहे? नाकात वेसण घातलेला पशु माणसानी पाठीवर ठेवलेलं ओझं वाहतो, तसं वेदवाणी रूप दोरीनं बांधलेला जीव गुण आणि कर्म यामध्ये जखडलेला असतो. आणि आमच्या गुणांनी आणि कर्मांनी ज्या ज्या योनीमध्ये जन्म घातला आहे तिचा स्वीकार करून त्या योनीमध्ये तो राहत असतो. भगवंताच्या इच्छेप्रमाणेच त्याला काम करावे लागते. तेव्हा आपल्या इच्छेनुसार आपल्याला जीवनामध्ये काहीही करता येत नाही. तेव्हा हे मुला, तुला इथे गृहस्थाश्रम स्वीकार म्हणून सांगण्याकरता मी आलो आहे. तू आत्म्यामध्ये रममाण आहे, बरोबर आहे. अरण्यात राहिलं म्हणजेच काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार या 6 शत्रूंना जिंकता येतं का? घरात सुद्धा राहून जिंकता येतं. 6 शत्रूंना जिंकायची इच्छा असेल तर घरात राहूनच त्यांना वश करण्याचा प्रयत्न करावा. अरे, सगळेच जगामध्ये जर अरण्यात निघून गेले तर संसार चालवायचा कोणी? आणि संन्याशाला आणि ब्रह्मचार्याला अन्न कोण खाऊ घालणार? गृहस्थाश्रमीच ना. म्हणून 4 आश्रमाचा आधार गृहस्थाश्रम आहे. गृहस्थाश्रमामध्ये जे आसक्त होतात त्यांची निंदा आहे, लक्षात ठेवा. गृहस्थाश्रमाची निंदा केलेली नाही कुठंच. गृहस्थाश्रम सर्वश्रेष्ठ आश्रम आहे. आणि गृहस्थाश्रमामध्ये राहून सुद्धा आमच्या संतांनी आत्मज्ञान मिळवलं की नाही? ज्ञानेश्वर महाराजांची भावंडे सोडा, बाकी सगळे संत आपले विवाहितच आहेत, गृहस्थाश्रमीच आहेत. तुकाराम महाराज काय, एकनाथ महाराज काय, संन्यासी असलेले फार थोडे आहेत. म्हणून गृहस्थाश्रम म्हणजे कसं आहे, किल्ल्यात सुरक्षित राहून युद्ध करणारा राजा प्रबळ शत्रूंना जिंकतो, तसं गृहस्थाश्रम हा किल्ला आहे. त्याच्या साह्याने प्रबळ शत्रू म्हणजे काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे प्रबळ शत्रू गृहस्थाश्रमामध्ये राहून जिंकले जातात. म्हणून गृहस्थाश्रमामध्ये माणसाचे कामक्रोध जिंकले जातात. म्हणून बघा, संन्यासी ब्रह्मचारी जास्त कोपिष्ट असतात. त्याचं उदाहरण म्हणजे दुर्वास. किती कोपिष्ट होते, विश्वामित्र. पण एकनाथ महाराज संसारी असून शांतीब्रह्म. आयुष्यात त्यांना कोणी रागाला आणलं का? क्रोध निर्माण केला का त्यांच्या हृदयामध्ये? तसंच शुकाचार्य, जनकराजा, नरनारायण ऋषी
त्यांचं वर्णन आहे की त्यांच्या चित्तामध्ये प्रवेश करायला क्रोध सुद्धा घाबरत होता. म्हणून किल्ल्यात राहिल्यावर शत्रूचं सामर्थ्य क्षीण होतं आणि मग तो शहाणा राजा स्वतःच्या इच्छेनुसार वागू लागतो. म्हणून भगवंताच्या चरणकमलाच्या कळ्यारूप किल्ल्यामध्ये राहिलायस तू. 6 शत्रूंना जिंकलेस, पण त्या पुराण पुरुषांनी दिलेले जे भोग आहेत त्या भोगाचा उपभोग घे, गृहस्थाश्रमात जा आणि शेवटी निस्संग हो आणि तपश्चर्या करून आत्मस्वरूपामध्ये स्थिर हो. शुकाचार्य म्हणतात की ब्रह्मदेवाने त्याला अशा प्रकारचा उपदेश केला. आता वडील आलेले, ब्रह्मदेव आलेले, त्यांचा उपदेश नाही कसा म्हणायचा. काही वेळेला मोठ्या माणसांनी सांगितलंय म्हणून ऐकावं लागतं, मनात नसताना ऐकावं लागतं. कारण मोठ्या लोकांनी सांगितलेलं आपल्या कल्याणाचंच असतं. आपलं मत जरी काहीही असलं तरी थोर पुरुषांनी सांगितलेलं ऐकावं. आमच्या आप्पांना संन्यास घ्यायचा होता, पण आई काही परवानगी दिली, थांबले. खरं म्हणजे संन्यास आश्रमाला परवानगीची गरज नसते, तर आई म्हणाली नाही, थांबले. आईनं मार्ग मोकळाच केला. वर्षाच्या आत इहलोकच सोडला. शंकराचार्याने मगरीनं पाय धरल्यावर आईला म्हणाले, मला जर तू संन्यास घ्यायला परवानगी देत असेल तर मगर पाय सोडेल. आता आई आपल्या पोराकरता प्राण द्यायला तयार असती. होय म्हणाली, परवानगी दिला गेले. तेव्हा मोठ्या लोकांनी सांगितलेलं, आई वडिलांनी सांगितलेलं ऐकावं. मनुराजा आजोबा सांगत होते, आपले वडील सांगत होते की गृहस्थाश्रमामध्ये चल, म्हणून प्रियव्रताने आपलं मस्तक झुकवलं. जशी आपली आज्ञा म्हणून मोठ्या आदराने त्यांची आज्ञा शिरसावन्य मानली. स्वयंभू मनुला आनंद झाला की आपले चिरंजीव पुन्हा मार्गावर आले. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांना विठ्ठलपंताला सुद्धा गुरुनी सांगितलं, नाही जा संन्यास आश्रम सोडून गृहस्थाश्रमामध्ये जा. तुझी बायको त्या अश्वत्थ वृक्षाला तिथं प्रदक्षिणा घालते झाले की आले. संन्यास आश्रमातून पुन्हा विठ्ठलपंत गृहस्थाश्रमात आले का नाही? का? गुरुनी सांगितलं. स्वयंभू मनुनी भगवान ब्रह्मदेवाची साक्षात शास्त्रोक्त पूजा केली. मनुनी सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला. प्रियव्रत आणि नारद ब्रह्मदेवाकडे पाहत राहिले आणि मग ब्रह्मदेवाच्या कृपेनं आपले मनोरथ पूर्ण झाल्यावर मनुने नारदाच्या आज्ञेनुसार संपूर्ण पृथ्वीच्या रक्षणाचा भार प्रियव्रतावर सोपवला. कामक्रोधाच्या विषारी जलाने भरलेल्या गृहस्थाश्रमरूपी जलाशयातील भोगेच्छापासून त्याचं मन परावृत्त झालं आणि तो संन्यस्त बुद्धीनं राहून राज्य करू लागला. प्रियव्रत पृथ्वीचं राज्य करू लागला. त्याचं हृदय अत्यंत शुद्ध झालं होतं. आता राज्य करायचं, गृहस्थाश्रम म्हणल्यावर लग्न केलं पाहिजे. म्हणून विश्वकर्मा नावाच्या प्रजापतीची कन्या बर्हिष्मती हिच्याबरोबर विवाह केला. तिच्यापासून त्याला 10 पुत्र झाले. ते सगळे त्याच्याप्रमाणे शीलवान, गुणी, कर्मनिष्ठ, रूपवान, पराक्रमी होते. 10 मुलं आणि 1 कन्या झाली. त्या कन्येचं नाव ऊर्जस्वती.
त्या मुलाची नावं अग्निध्र, इदमजिह्व, यज्ञबाहू, महावीर, हिरण्यरेता, घृतपृष्ठ, सवन, मेधातिथी, वितिहोत्र आणि कवी. हे सगळे त्यातले 3 पहिले कवी, महावीर आणि सवन हे नैष्ठिक ब्रह्मचारी झाले. आत्मविद्येचा अभ्यास करत करत त्यांनी संन्यास स्वीकारला. 10 मुलांपैकी 3 मुलं. ते निवृत्तीपरायण होते. संन्यास आश्रमामध्ये राहून त्यांनी भगवंताचं चिंतन केलं. अशा तऱ्हेनं ही 3 मुलं म्हणजे कवी, महावीर आणि सवन. बाकीची मुलं सप्तद्वीपाचे अधिपती झाले. 7 मुलं. प्रियव्रताच्या दुसऱ्या पत्नीला उत्तम, तामस आणि रैवत असे 3 पुत्र झाले. ते 3 मन्वंतराचे अधिपती झाले. उत्तम मन्वंतर, तामस मन्वंतर आणि रैवत मन्वंतर असं तिची नाव आहेत. महाराजा प्रियव्रताने 11 अर्बुद वर्ष या पृथ्वीवर शासन केलं. 100 कोटीचा एक अर्बुद म्हणजे थोडक्यात दीर्घकाळ राज्य केलं असं समजा. त्याच्या धनुष्याच्या दोरीचा टणत्कार ऐकला की धर्मद्रोही लोक परागंदा होत असत. सर्व भोग त्यांनी भोगले आणि राज्य करताना त्याने असं पाहिलं की भगवान सूर्य मेरू पर्वताला प्रदक्षिण करीत असताना अर्धा भाग प्रकाशात राहतो आणि अर्धा भाग अंधारात असतो. पृथ्वी गोल आहे. अर्ध्या भागावर दिवस असतो आणि अर्ध्या भागामध्ये रात्र असती. हे शास्त्रीय सत्य लक्षावधी वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांना कळले. ह्या गाढवांना कोलंबसानंतर कळले 15व्या शतकात. विज्ञानाचाही अभ्यास आपल्याकडे तेवढाच आहे. तेव्हा मी रात्रीचा सुद्धा दिवस करेन असं म्हणून त्यांनी सूर्यापेक्षा वेगवान आणि तेजस्वी रथ तयार केला आणि सूर्याच्या पाठोपाठ 7 प्रदक्षिणा केल्या. असं आहे, आपल्यानंतर 5 तासांनी इंग्लंडमध्ये सूर्य उगवतो. आपल्यासुद्धा मेघालयामध्ये किंवा ईशान्य दिशेच्या आपल्या सगळ्या राज्यामध्ये आपल्या आधी 1 तासभर सूर्योदय होतो. बद्रीनाथलाही होतो. आपण बघितलंय. बद्रीनाथला पहाटे 5लाच उजाडतं. तेव्हा इंग्लंडला जायला 5 तासानंतर तिथे दिवस आपल्या त्यांच्या घड्याळामध्ये 5 तासाचं अंतर आहे. मग विमानामध्ये जर आपण 1 तासात जाऊन पोहोचलो म्हणजे इथं 5 वाजलेत पहाटचे आणि तिथं वाजलेत किती